मनोज जरांगेंनी रात्री उशिरा पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलेलं आहे आणि यावेळी त्यांनी तुकोबांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचंही दर्शन घेतलंय। शेतकरी आणि महाराष्ट्रातील जनता सुखी राहू दे असं साकडं घातल्याची प्रतिक्रिया जरांगेंनी यावेळी दिली आहे। तर इतकंच नाही, मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं पाऊल उचललं नाही तर त्यांना पावलं उचलायला भाग पाडेल असा इशाराही जरांगेंनी यावेळी दिला आहे। काय साकडं जे आहे ते या दोन्ही संतांकडे केलेलं आहे आपण? नाही, साकडं घातलं नाही, परंतु आमच्या विषयात नाही घातलं, परंतु शेतकरी सुखी राहायला पाहिजे, या राज्यातली जनता सुखी राहिली पाहिजे हे साकडं मात्र नक्की घातलंय। 20 तारखेचं अल्टिमेटम तुम्ही जी सभा घेणार आहात त्या संदर्भातली घोषणा करणार आहात, नक्की काय पुढची रणनीती असणार आहे? कारण 13 तारखेला जे आहे जे अल्टिमेटम आपण दिलेलं होतं ते संपलेलं आहे। शासनाकडनं काय पावलं उचलली गेलेली आहेत का आणि पुढची दिशा काय असणार आहे? बघूयात, आता ती इथं काढायचा विषय नाही, उचलतील पावलं, नाही उचललं तर मी आहे ना खंबीर, पावलं उचलायला लावतो त्यांना, त्यात काय दुमत असण्याचं काही कारणच नाही। बघूयात आता 20 तारखेला बघूयात काय होतंय। आम्ही तर आता आमरण उपोषणाची घोषणा केलीच, राज्यातला मराठा सज्ज झाला स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी। मी आमरण उपोषणाचा निर्णय घेण्याचं कारण आहे की लोकांत एक मन आहे, लाख मेले तरी चालते पण लाखाचा पोशिंदा जगायला पाहिजे। मला ती मनच उलटी करायची, लाख मारून काय करायचं, एक मेला तरी चालतो, परंतु जनता गोरगरिबांचे लेकरं सुखी झाले पाहिजे। आपण स्वतःचा देह झिजवायचा, आपण आपलं रक्त जाळायचं, आपली शक्ती पूर्ण जाळायची, आपला जीव पणाला लावायचा, परंतु लोकांना त्रास नाही झाला पाहिजे, आपल्या माध्यमातून त्यांना खूप मिळालं पाहिजे, त्यांचे लेकरं बाळ सुखी झाले पाहिजेत, हा उद्देश माझा आहे। मी या पवित्र नगरीत खोटं बोलत नाही। आता एवढा समाज मागं असल्याच्या नंतर माणूस काही पण करेल, मला त्या समाजाला आनंदी ठेवायचं। मी दुःखात लोटलो, मी काळोखात लोटलो, मी प्रचंड संघर्षात गेलो, जीवाची बाजी जरी लावली तरी चालत। कसं पाहताय भुजबळांच्या या आरोपाकडे? येडं झालेलं ते जाऊ द्या। कॅमेरामन विनोद नावादकर सह सागर सुरोसे, TV9 मराठी, सोलापूर, पंढरपूर।